आदरणीय गुरुजी, मान्यवर उपस्थित आणि माझ्या प्रिय नृत्य मित्र प्रेमींनो, आज या सुंदर क्षणी माझ्या नृत्य गुरूंबद्दल काही शब्द बोलताना मला खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर मन पण भरून येत आहे. नृत्य म्हणजे केवळ हातापायांची हालचाल नाही, नृत्य म्हणजे भाव, शिस्त, संस्कार आणि साधना आहे. हे मला समजले ते माझ्या गुरूंमुळे. त्यांनी मला केवळ भरतनाट्यम शिकवले नाही, तर नृत्याकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी दिली. माझ्या प्रत्येक चुकीतून मला शिकवले, प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत त्या राहिल्या. माझा आत्मविश्वास वाढवला त्यांनी आणि प्रत्येक यशामागे माझे कौतुक केलं आहे. माझ्या पावलांना ताल दिला, माझ्या भावनांना दिशा दिली आणि माझ्या कलेला एक सुंदर आकार दिला आहे. गुरु शिष्यांचं नाते हे शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखं नाही आहे, म्हणजे खरंच कठीण आहे. माझ्या गुरूंना मी शक्यतो माई असा हाक मारते, कारण कोल्हापुरात मी सोलापूरवरून शिकायला येत होते, तर त्यावेळेस माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं इथे. तर त्यांनी आईप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली, किंवा म्हणजे मला काही अडचण आली तर त्या प्रत्येक वेळेस माझ्यासोबत होत्या. तर मी त्यांना माई असे हाक मारते. आणि आज मी जे काही शिकले आहे आणि माझ्या नृत्यात काही जे चांगले मी करते आहे, ते आज माझ्या माईमुळेच मी करते. गुरु म्हणजे ज्ञानाची ज्योत, गुरु म्हणजे संस्काराची शिजोरी आणि गुरु म्हणजे आपल्या स्वप्नांची सत्यात उतरवण्याची प्रेरणा. माझ्या गुरुजींनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी, दिलेल्या प्रेमासाठी आणि मार्गदर्शनासाठी आणि प्रत्येक क्षणी दिलेल्या आशीर्वादासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. माई, तुमच्या चरणी माझे मनपूर्वक नमस्कार. आणि तुम्ही मला आत्तापर्यंत जी साथ दिली त्यासाठी मी त्या उपकारांची फेड करू शकत नाही, पण माझ्याकडून एक छोटीशी भेटवस्तू आणलेली त्यांना, तर मी तुमच्यासमोर देऊ इच्छिते. मी आपली पद्मश्री ताईंच्या बरोबर म्हणून तिलाही अमृता असं म्हणून टाकलंय, पण ती सोलापुरात स्वतःचे क्लासेस चालवते आहे बरं का. म्हणजे तिथून इथे शिकायला येऊन पण ती तिथे पुढे तिचं काम अव्याहतपणे सुरू ठेवते आहे. अशा या गुरु शिष्यांच्या दोन्ही एका जोडीसाठी आपण एक जोरदार टाळ्या देऊया. आणि पद्मश्री ताई इथेच थांबा, कारण अजून भाग्यश्री, नीलम आणि सागर यांना मिळूनही तुम्हाला काही अर्पण करायचे. आज गिफ्ट देणं म्हणत नाही मी, पण ही खऱ्या अर्थानं एक गुरुपूजा चालली आहे की प्रत्येकाच्या मनातले भाव, त्याच्याकडच्या ज्या काही आहेत वस्तू, त्यांनी त्या अशा समोर येत आहेत. माझ्यासोबत म्हणजे माझ्या बॅचला शिकत असलेले माझे मित्र मैत्रिणी आहेत, सागर, नीलम आणि भाग्यश्री. तेही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे. माईंना विनंती करते की ते गिफ्ट त्यांनी सर्वांसमोर ओपन करावं. स्पेशल गिफ्ट आहे ते. जोरदार टाळ्या. म्हणजे गुरुभक्तीच केवळ नव्हे तर रसिकताही यातून दिसतेय या सगळ्या विद्यार्थ्यांची पण. आणि कुणी स्पेशली कोणी काढलाय का ते? स्पेशली कोणी काढलाय का ते तुमच्यापैकी? कोणी? यशस्वीनी. हां, म्हणजे खास आर्टिस्ट करून त्यांनी ते करवून घेतलेलं आहे. अतिशय म्हणजे उचित वेळेला उचित भेट असं आपण म्हणूया. वा.